तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं होतं। यावर आता माणिकराव कोकाटेंनीही स्पष्टीकरण दिलंय। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं। न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलं ते योग्यच असल्याचं कोकाटेंनी म्हटलंय। अजून अपील सुरू व्हायचं आहे। अपील सुरू झाल्यानंतर अपीलाचा निकाल जेव्हा लागेल दॅट इज द निकाल। त्यामुळे मी कायद्याचा पदवीधर आहे आणि कायदे पाळणं माझं काम आहे। न्यायालयीन प्रक्रियेवरती माझा संपूर्ण विश्वास आहे। न्यायालय जे जे काम करेल, जे जे नोंदवेल ते त्याचं मी स्वागतच केलेलं आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयानं नेमकं काय म्हटलं होतं पाहूया। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात। यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागली। तर जनतेचा पैसा खर्च होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटल्याचाही यावेळी निकाल देताना विचार करण्यात आला आहे। दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। कारण या पद्धतीनं जर असंच करायचं असेल आणि जर मी सोशल मीडियावर आजच एक मीम वाचलं आणि त्यामध्ये असं होतं, जर असंच असेल आणि न्यायच होणार नसेल तर मग अशा ठिकाणी सक्तीची निवृत्ती देऊन तेवढा पैसा सुद्धा वेतनावरचा वाचेल, असा एक सोशल मीम सुद्धा होता। आणि हीच भावना प्रत्येकाची, जर अशा पद्धतीचा तर्क काही दिला गेला तर मग न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडून, हा सर्वसामान्यांचा प्रश्न अनुत्तरित राहतो। एखाद्या माणसाचं गुन्हेगारीकरण लपवण्यासाठी जर कोर्ट पुढे येणार असेल आणि त्याला कारण देणार असेल की पैसा खर्च होईल, पैसा खर्च होईल तो होईल, एरवी होत नाही का पैसा खर्च? पण म्हणून सगळ्याच आमदारांना तुम्ही असं सांगणार का की तुम्ही गुन्हा करा, बाकी काय नाही, 5 वर्षानंतर बघू आपण, चला होऊन जाऊ। मला माहित नाही नाशिकचे कोण वकील जज आहेत, पण हा जो निर्णय आला ह्याच्या विरोधात मला वाटतं साधारण एखादा निर्णय कोर्टाचा आला की त्याच्यावरती टीका टिप्पणी होत नाही। ह्याच्यावर उघडपणाने महाराष्ट्राने टीका केली पाहिजे की न्यायदान असं होऊ शकत नाही। जर त्यांनी गुन्हा केलाय, जर कोर्ट म्हणतं, निर्णयामध्ये कोर्ट म्हणतं फसवणूक केली आहे आणि त्याला त्यांची सजा मिळाली पाहिजे, तर हे कसे काय म्हणू शकतात की नाही म्हणून? तर या सगळ्या प्रकरणावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। न्याय देवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण तिथे असणारे जज त्यांनी जे काही तिथं विश्लेषण केलेलं आहे की असा पैसा लागतो, मग इलेक्शन कशाला घ्यायला पाहिजे, मग इलेक्शनला लागणारा पैसा हा कुठेतरी वाचावा म्हणून मी त्या ठिकाणी स्टे देत आहे। हास्यास्पद आहे आणि दुर्दैव आहे। अशा पद्धतीने निकाल लागत असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। जी काही निरीक्षण नोंदवलं जातं त्यातून मग 5 वर्षच निवडणुका का घ्यायच्या, 10 वर्षांनी का घ्यायच्या नाही? एका वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा खर्च 55 कोटीपेक्षा जास्त झालाय। मग उद्या कोर्टाने म्हणायचं का की 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी निवडणुका घेतल्या तर 5500 कोटी वाचतील आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढही होते दर 5 वर्षांनी। असं मला वाटतं की कोर्टाचं निरीक्षण जे आहे ते ज्या बाबतीमध्ये केस आहे त्या बाबतीत असावं। निवडणुकीचा खर्च किंवा निवडणुकीच्या संदर्भात निरीक्षण का केलं हे कोर्टाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।